नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश पवार तुम्हा सर्वांचं ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर मी पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊन आलोय तुमच्यासाठी. टॉपिकचं नाव काय आहे? सुप्रीम कोर्ट अलाउ फर्स्ट पॅसिव्ह युथनेशिया इन हरीश राणा केस. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये आपल्याला काय पाहायचंय? तर अगेन मी तुम्हाला हेच सांगेन, की करंट अफेअरला आपल्याला सिलेबस सोबत कसं कनेक्ट करायचंय. तर हा झाला आपला सिलेबसचा टॉपिक. काय टॉपिक आहे? की पॅसिव्ह युथनेशिया. ठीक आहे. तर आपला हा पॉइंट आहे. याच्यावर आपल्याला यूपीएससीला किंवा एमपीएससीला कोणत्या टाइपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे इम्पॉर्टंट आहे. तर जेव्हा तुम्ही करंट अफेअरचं प्रिपरेशन करता, जेव्हा तुम्ही सिलेबसचं प्रिपरेशन करता, जेव्हा तुम्ही एक्झामचं प्रिपरेशन करता, त्या टायमाला तुम्हाला 2-3 गोष्टी असणं इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट काय? पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सिलेबस पाठ असणं इम्पॉर्टंट आहे. जरच तुम्ही त्याला काय करू शकता, तुम्ही त्याला न्यूजपेपर सोबत कनेक्ट करून तुम्ही त्याचे मार्क्स पेपरमध्ये नक्की आणि हमखास वाढवू शकता. ठीक आहे. तर आपल्याला जेव्हा पण करंट अफेअरचा टॉपिक भेटेल, तर आपल्याला 2-3 तास वायाला घालायची काही गरज नाहीये. आपल्याला काय करायचंय, मेन हेडिंग वाचायची आहे. त्यामधून आपल्या सिलेबसच्या टॉपिकशी रिलेटेड एखादा टॉपिक आहे का, हे चेक करायचंय. आणि जेव्हा आपण हा टॉपिकला चेक करू, त्यानुसार मग आपल्याला सिलेबसमध्ये जाऊन त्या टॉपिकचं वाचन करून घ्यायचंय. कारण न्यूजपेपरमध्ये दिलेल्या असतात भरपूर गोष्टी ज्या आपल्या काही कामाच्या नसतात. त्यांनी फक्त आपला वेळ व्हायला जाऊ शकतो. तर आपल्याला अशाच पद्धतीने कव्हर करायच्या त्या गोष्टींना, जेणेकरून तुमचा एक अर्ध्या तास ते पाऊण तासामध्ये पूर्ण व्यवस्थित न्यूजपेपर वाचून होईल आणि एक्झामच्या दृष्टीने पण तुम्ही एकदम सज्ज असाल. ठीक आहे. तर आपण आता हा टॉपिक चालू करू. तर ही टॉपिकची केस काय आहे? तर इथं सुप्रीम कोर्टनी अलाउ केलंय की फर्स्ट पॅसिव्ह युथनेशिया. आता पॅसिव्ह युथनेशिया काय असतं? तर पॅसिव्ह युथनेशिया म्हणजे निष्क्रिय इच्छामरण. ठीक आहे. तर हा झाला त्याचा मराठी ट्रान्सलेशन. तर त्यासाठी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टने अलाउ केलेलं आहे. कारण याआधी असं होतं, इच्छामरण देण्यासाठी पण तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागत होते आणि आपल्या याच्यामध्ये परमिशन नाही त्या गोष्टींची. पण आता काय केलंय आपण, सुप्रीम कोर्टने पहिल्यांदा पॅसिव्ह युथनेशियासाठी अलाउ केलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर ही केस काय आहे? कारण ही एक इम्पॉर्टंट केस आहे. हरीश राणा वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही एक इम्पॉर्टंट केस आहे, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टने पॅसिव्ह युथनेशिया अलाउ केलेला आहे. पण एक्झॅक्टली ही केस काय आहे आणि ह्या गोष्टी कशा घडल्या, तर आपण याला इथे पाहूया. ठीक आहे. तर एक हरीश राणा नावाचा एक मुलगा होता, जो 19 वयाचा होता. तो इमारतीच्या 4थ्या फ्लोअरवरून किंवा 4थ्या मजल्यावरून खाली पडला आणि त्याला ब्रेन इंजुरीज झाली आणि ब्रेन इंजुरीज झाल्यामुळं त्याची जी बॉडी आहे ती पॅरालाइज झाली आणि त्यासोबत ते परमनंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेला. आता ही परमनंट व्हेजिटेटिव्ह स्टेट काय असते? तर ती एक प्रकारचा कोमा टाइप स्टेट असते. त्यामध्ये काय होतं, की माणसाला ते एक जागा माणूस असतो, बट त्याला आसपास काय गोष्टी घडतात याची लिंक लागत नाही. त्याला नाही कळत गोष्टी काय असतात ते. ठीक आहे. आणि इव्हन त्याचे तर शरीर पूर्णही एकदम पॅरालाइज स्टेटमध्ये निघून गेलं. तर त्या केसमध्ये त्याच्या वडिलांनी काय केलं, की भरपूर वेळा त्याच्या डिफरंट सर्जरीज परफॉर्म करून पाहिल्या आणि सर्जरी परफॉर्म केल्याच्या नंतर पण कोणत्याही प्रकारची इम्प्रूव्हमेंट त्यांना नाही दिसली. तर त्या टायमाला मग त्यांनी दिल्ली हायकोर्टमध्ये एक याचिका टाकली, की माझ्या मुलाला पॅसिव्ह युथनेशिया द्यायला पाहिजे. कारण तो फक्त आणि फक्त क्लिनिकली असिस्टेड न्यूट्रिशन अँड हायड्रेशन घेत होता. आता हे क्लिनिकली असिस्टेड न्यूट्रिशन अँड हायड्रेशन काय असतं? तर काय केलं जातं, एक मशीन्स असतात, त्या थ्रू त्याला जेवण खाऊ घातलं जातं किंवा त्याला पाणी दिलं जातं. म्हणजे त्याचे शरीर कामच करत नाही कोणत्याच प्रकारचं. त्याचा फक्त आणि फक्त तो एकदम असं आपण म्हणू शकतो, की एकदम डेड स्टेटमध्ये आहे. फक्त त्याला गोष्टी जाणवतात ते, पण त्याला सुधरत नाही काहीच. त्याला काही कळत नाही, की त्याचे हात वळत नाही, पाय काहीही होत नाही. टोटली पॅरालाइज स्टेटमध्ये असतो. ठीक आहे. तर त्या केसमध्ये मग त्याच्या वडिलांनी डिसाईड केलं, की आपण टाकू. तर 2024 मध्ये ही केस टाकली होती, पण ती डिसअप्रूव्ह केली गेली दिल्ली हायकोर्टकडून. तर मग त्याच्या वडिलांनी काय केलं, त्याच्या वडिलांनी सुप्रीम कोर्टमध्ये ही केस चॅलेंज केली. तर मग सुप्रीम कोर्टनी मग 2026 मध्ये हरीश राणा वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2026 जे जजमेंट आलं आता, तर त्याच्यामध्ये त्यांनी पॅसिव्ह युथनेशिया अलाउ केलं. ठीक आहे. आणि ह्या केसचं जे जजमेंट आहे, याचा बेस म्हणजे 2018ची केस होती. तर 2018ची कोणती केस होती? 2018ची केस होती कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018. तर ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने काय सांगितलं होतं, राईट टू डाय विथ डिग्निटी. ठीक आहे. तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं मरण हवं असेल किंवा असतं, जो आपला अधिकार आहे चांगल्या पद्धतीच्या मरणाचा, तो आर्टिकल नंबर कलम 21 मध्ये येतो. ठीक आहे. हा 21चा इंटिग्रल पार्ट आहे आणि त्यानुसारच मग त्याला ह्या केसच्या बेसिसवर हे जजमेंट ह्यावेळेस सुप्रीम कोर्टने दिलं. ठीक आहे. तर यामध्ये काय सांगितलंय, राईट टू डाय विथ डिग्निटी अंडर आर्टिकल नंबर 21 आणि याचाच यूज करून फर्स्ट टाइम सुप्रीम कोर्टने पॅसिव्ह युथनेशिया अलाउ केलेलं आहे. ठीक आहे. तर आपण आता यामध्ये एक्झामच्या दृष्टीने काय इम्पॉर्टंट आहे, एक्झामच्या दृष्टीने आपल्याला इम्पॉर्टंट आहे, की युथनेशिया काय असतं, इच्छामरण काय असतं, मग त्याचे टाइप्स इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर त्याला जर सुप्रीम कोर्टने सांगितलंय, तर मग आतापर्यंत ते केसेसचं इव्हॉल्युशन कसं झालं, पहिली केस कोणती होती, दुसरी केस, कारण पेपरला विचारलं जातं, युथनेशिया रिलेटेड केसेस विचारल्या जाऊ शकतात. तर आपल्याला त्या पद्धतीने पण प्रिपेअर करायचं आहे.
आणि दुसरं म्हणजे काय, की ते तुम्हाला विचारू शकता डिफरंट क्लासिफिकेशन, कोणत्या टाईपचा इथोनेशिया काय असतो ते तुम्हाला करेक्ट द मॅच द फॉलोइंग मध्ये विचारू शकता जोड्या लावायला पण, ते एक होऊ शकतं. आणि तिसरं म्हणजे काय, की याची प्रोसिजर सुप्रीम कोर्टने जी गाईडलाईन दिलेली आहे 2018 मध्ये पण दिली आणि त्यामध्ये नंतर 2023 मध्ये काय चेंजेस केले गेले, तर त्यानुसार जी काही गाईडलाईन आहे ती गाईडलाईन काय एक्झॅक्टली, तर आपल्याला ते पण चेक करायचं. ठीक आहे, तर आपण हे आपल्या एक्झामच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण ही फर्स्ट टाइम झालेली आहे. आपल्या एक्झामला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जी पण गोष्ट फर्स्ट टाइम होते किंवा काहीतरी वेगळीशी होते ती एक्झामला विचारण्याचे चान्सेस खूप असतात. ठीक आहे, तर आपण आता ह्या टॉपिकला सुरुवात करू. ठीक आहे, तर यामध्ये मी तुम्हाला समजतो ऑलरेडी सगळ्या गोष्टी सांगितल्यात आहेत, तर ते झालं. त्यानंतर आपण आता इम्पॉर्टंट पॉईंट पाहू, की हे ऍक्च्युअली इथोनेशिया किंवा हे इच्छामरण असतं काय. ठीक आहे, तर इथोनेशिया किंवा इच्छामरण काय असतं, एखादा व्यक्ती ज्याला खूप मोठा आजार आहे, ठीक आहे, किंवा तो असाध्य किंवा काय जीव घेण्या आजारामध्ये आहे, किंवा त्याला परमनंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे, जसं की कोमा वगैरे मध्ये आहे, आणि ह्या गोष्टींमुळे त्याला खूप असहनीय किंवा असहाय्य असा त्रास आणि वेदना होत आहे. तर त्या व्यक्तीला ह्या वेदनांपासून मुक्ती देण्यासाठी आपण काय करतो, एक त्या व्यक्तीच्या आयुष्याचा शेवट जाणून बुजून करण्याचा एक कृती आहे, त्याला आपण काय म्हणतो, इथोनेशिया म्हणतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, इच्छामरण म्हणतो. हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे, डेफिनेशन तुमच्या लक्षात यायला पाहिजे. काय डेफिनेशन सांगितली, एखादा व्यक्ती जो असाध्य किंवा जीवन घेण्या आजारामुळे किंवा तो एक कोमाच्या स्टेटमध्ये आहे, त्याला काही करता येत नाही आणि त्यापासून त्याला खूप अत्यंत त्रास होतो, असहनीय अशा वेदना होतात ते, आणि त्या वेदनांपासून त्याला मुक्ती देण्यासाठी आपण काय करतो, त्या व्यक्तीच्या आयुष्याचा जाणून बुजून शेवट करतो, आणि त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, इथोनेशिया म्हणतो, किंवा त्याला काय म्हणतो आपण, इच्छामरण म्हणतो. ठीक आहे, आणि हा इथोनेशिया हा ग्रीक वर्ड आहे, हे समजून घ्यायचे, तुम्हाला पेपरला विचारू पण शकतात. हा एक ग्रीक वर्ड आहे, आणि हा जो इथो आहे, ठीक आहे, हा जो यू यू याचा मिनिंग काय होतो, चांगले होतो. ठीक आहे, आणि जो थॉनॉस आहे याचा थॅन्थॉस आहे, याचा मिनिंग काय होतो, मृत्यू होतो. ठीक आहे, तर याचा अर्थ काय होतो, चांगला मृत्यू होतो, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, गुड. ठीक आहे, त्याला गुड डेथ पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्याला गुड डेथ पण आपण म्हणू शकतो. तर तुम्हाला इथोनेशिया काय असतं किंवा इच्छामरण काय असतं, हिची डेफिनेशन, याची व्याख्या क्लिअर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पेपरला फक्त गोष्टी थोड्याशा इकडे तिकडे चेंज करून पण तुम्हाला फसवलं जाण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे, तो म्हणजे की क्लासिफिकेशन, त्याचं वर्गीकरण. कारण इथोनेशियामध्ये 2 टाईप पडतात, तर त्याचे 2 टाईप पैकी पहिला टाईप कोणता आहे, पहिला आहे सक्रिय इच्छा मृत्यू. ठीक आहे, किंवा त्याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह इथोनेशिया, आणि सेकंड जो टॉपिक आहे त्याला म्हणतो आपण पॅसिव्ह इथोनेशिया. ठीक आहे, तर ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय आणि पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय, तर आणि इथोनेशिया म्हणजे इच्छामरण. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी. तर आता सक्रिय इच्छामरण काय असणार आहे, तर यामध्ये काय केलं जातं, की तुमचा एखाद्या व्यक्तीचा किंवा रुग्णाचा मृत्यू घडवून आणला जातो, पण त्यासाठी मेडिकल इंटरव्हेन्शन किंवा त्याला काय म्हणतो आपण, वैद्यकीय हस्तक्षेप केला जातो, आणि तो पण जाणीवपूर्वक केला जातो. ठीक आहे, कारण इथं तर डायरेक्टली आपण एखाद्याला नाही मारू शकत, तर त्यासाठी ही एक प्रोसेस आहे. तर इथं काय केलं जातं, मेडिकल इंटरव्हेन्शन केलं जातं. फॉर एक्झाम्पल, त्यांना काय केलं जाऊ शकतं, एक प्राणघातक इंजेक्शन देणं किंवा एखादं लिथल इंजेक्शन. ठीक आहे, लिथल म्हणजे प्राणघातक इंजेक्शन दिलं जाऊ शकतं, आणि त्या थ्रू त्यांची डेथ केली जाऊ शकते. ठीक आहे, तर हे झालं सक्रिय इच्छामरण, किंवा त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह इथोनेशिया. तर ऍक्टिव्ह इथोनेशियामध्ये काय होतं, तुम्हाला काय केलं जाऊ शकतं, तुम्हाला डायरेक्टली कॉझिंग डेथ केली जाऊ शकते थ्रू डेलिबरेटली मेडिकल इंटरव्हेन्शन थ्रू आपल्याला डेथ दिली जाऊ शकते. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर निष्क्रिय इच्छामरण, त्यामध्ये काय होतं, की जेव्हा एखादा पेशंट कोमामध्ये असेल, तर त्याला श्वास वगैरे घेणं किंवा बाकीच्या गोष्टी नाही होती, तर त्याला आपण बाहेरून सपोर्ट देतो. फॉर एक्झाम्पल, व्हेंटिलेटर लावणं, त्यानंतर त्याला आपण जे खायला देतो, न्यूट्रिशन्स, किंवा त्याला जे पाणी देतो ते पण एक्सटर्नली दिलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला जीवन टिकून ठेवण्यासाठी इम्पॉर्टंट असतात, पण त्याच जर काढून घेतल्या तर मग त्याला एक नैसर्गिक मरण येऊ शकतं, आणि तेच नैसर्गिक मरण म्हणजे आपण काय म्हणतो, त्याला पॅसिव्ह इथोनेशिया. त्यामध्ये काय केलं जाऊ शकतं, त्यामध्ये जे जीवन टिकून ठेवणारे जे वैद्यकीय उपचार मागे घेणे किंवा त्याला थांबवणे असा अर्थ होतो. ठीक आहे, तर पॅसिव्ह इथोनेशियामध्ये काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल, आपण ही जी हरीश राणाची केस पाहत आहे, तर त्यांना कोणत्याही प्रकारचं न्यूट्रिशन किंवा पाणी घेता येत नाही, तर काय केलं जातं, त्यांना जे व्हेंटिलेटर सपोर्ट असेल किंवा त्यांना जे न्यूट्रिशन हायड्रेशन दिलं जातं, तर हा जो सपोर्ट आहे, त्यांना जे ज्याच्यापासून जीवन भेटते, तो जो सपोर्ट आहे तो काढून घेतला जाईल किंवा त्याला थांबवलं जाईल. त्यामुळे ठीक आहे, आणि यामध्ये व्हेंटिलेटर्स किंवा हे कृत्रिम आहार किंवा इतर वैद्यकीय सहाय्य जे दिलं जातं बाहेरच्या साईडकडून जीवन टिकून ठेवण्यासाठी, ते काढून घेतलं जातं, आणि त्या रुग्णाला नैसर्गिक मृत्यू येऊन दिला जातो. ठीक आहे, त्यामुळं आपण पॅसिव्ह इथोनेशियाला फॉलो करतो. आपल्या कंट्रीमध्ये ऍक्टिव्ह इथोनेशिया, जे की बाहेरून एखादं इंजेक्शन देऊन किंवा जे प्राणघातक आपण इंजेक्शन देऊन एखाद्याची जी डेथ केली जाते, ती आपल्या इथं व्हॅलिड नाहीये. ठीक आहे, तर आपण निष्क्रिय इथोनेशियाकडे किंवा आपण त्याला म्हणतो पॅसिव्ह इथोनेशियाकडे आहोत सध्याला. ठीक आहे, आणि सुप्रीम कोर्टने हाच इथोनेशिया आपल्याला पॅसिव्ह इथोनेशियाच अलाव केलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण पाहणार आहे इम्पॉर्टंट, यामध्ये पण अजून काही पॉईंट्स आहे, जसे की इट्स फर्दर डिवाइड ऑन द बेसिस ऑफ कन्सेंट.
तर हे संमतीच्या आधारावर सुद्धा इच्छा मरणाचे पुढील प्रकार पडतात. तर याच्यात कोणते कोणते प्रकार? एक तर व्हॉलंटरी म्हणजे काय? स्वैच्छिक. त्यामध्ये रुग्णाच्या स्पष्ट संमतीनेच त्याला मृत्यूचे हे केलं जातं. ठीक आहे, इथोनेशिया दिला जातो. तर यामध्ये व्हॉलंटरी म्हणजे काय? रुग्णाची प्रॉपर परमिशन असणार आहे यामध्ये. ठीक आहे, पूर्ण संमती असणार आहे की अशा अशा गोष्टी आहेत. ठीक. त्यानंतर दुसरी कोणती असणार आहे? नॉन व्हॉलंटरी म्हणजे काय? अस्वैच्छिक. ठीक आहे, नॉन व्हॉलंटरी म्हणजे अस्वैच्छिक. तर यामध्ये काय असणार आहे की रुग्णाची संमती देण्याच्या परिस्थितीमध्येच नाहीये. फॉर एक्झाम्पल तो कोमामध्ये आहे, तर अशा वेळेस त्याच्याकडून कोणीही परमिशन घेऊ शकतं, कोणीच नाही घेऊ शकणार. तर त्या टायमाला त्याला पण हे त्या टायमाला हा वाला पॉईंट यूज केला जातो की नॉन व्हॉलंटरी, तो व्यक्ती त्या याच्यामध्येच नाही, सिच्युएशन मध्येच नाही की तो संमती देऊ शकतो. ठीक आहे. आणि त्यानंतर अनिश्चित काय असतं? इनव्हॉलंटरी. ठीक आहे, इनव्हॉलंटरी ज्यामध्ये काय? रुग्णांच्या संमतीशिवाय त्याला अशा प्रकारचे इथोनेशिया दिला जातो. ठीक आहे, आणि हा बेकायदेशीर आहे. ठीक आहे, बेकायदेशीर आहे. ठीक आहे, ह्या दोघांमध्ये तुम्हाला फरक समजून घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल, रुग्ण संमती देण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, बट त्याला न सांगता तुम्ही त्याला इथोनेशिया देताय, तर मग हे अकायदेशीर असेल. ठीक आहे, ते इनव्हॉलंटरी प्रोसेसमध्ये पडतं. पण अस्वैच्छिक म्हणजे काय? नॉन व्हॉलंटरी मध्ये काय? ज्यामध्ये रुग्ण त्या परिस्थितीमध्ये नाही का तो संमती देऊ शकतो. तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला काय होणार आहे? ते जर संमती देऊ शकणार नसेल, तर मग मात्र त्या ठिकाणी इथोनेशिया दिला तरी काही इश्यू नसतो. बट जर त्या संमती देण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि त्याला न विचारता किंवा त्याच्या असंमतीने किंवा त्याला संमतीशिवाय जर आपण त्याला कोणत्याही प्रकारचा इथोनेशिया दिला, तर मात्र मग ते बेकायदेशीर असणार आणि तुमच्या अगेन्स्ट लिगल कारवाई केली जाऊ शकते. ठीक आहे, तर हे झाले इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर आपल्याला यामध्ये काही इम्पॉर्टंट केसेस पाहिजे ते. ठीक आहे. तर यामध्ये जे आपलं स्टॅच्युटरी फ्रेमवर्क्स आहे, स्टॅच्युटरी फ्रेमवर्क्स म्हणजे काय? की याच्यामध्ये काहीतरी कायदेशीर मागून आपल्याला बॅकअप पाहिजे ना, त्याशिवाय असं तर डायरेक्टली होऊ शकणार नाही. तर यामध्ये आपल्या इंडियन लॉने काही स्पेसिफिक एक भेद केलेला आहे ऍक्टिव्ह इथोनेशिया आणि पॅसिव्ह इथोनेशियामध्ये. तर ऍक्टिव्ह इथोनेशिया म्हणजे काय असतं? ऍक्टिव्ह इथोनेशियामध्ये काय होणार आहे? तर आपण रुग्णाचा एक जाणीवपूर्वक मृत्यू घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, ज्याच्या थ्रू आपण काय करणार आहे? प्राणघातक इंजेक्शन वगैरे देऊन आपण त्याला मृत्यू देणार आहोत. ठीक आहे, तर हे मात्र भारतीय न्याय संहिता 2023 नुसार कसं आहे? प्रतिबंधित आहे. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही असा कोणत्याही प्रकारचा ऍक्टिव्ह इथोनेशियाची प्रॅक्टिस करताना आढळले, तर तुमच्या अगेन्स्ट ऍक्शन होऊ शकते. आणि ते ऍक्शन कशा थ्रू होऊ शकते? भारतीय न्याय संहिता 2023 नुसार ही तुमच्या अगेन्स्ट ऍक्शन होऊ शकते, कारण यानुसार हे प्रतिबंधित आहे. ठीक आहे, काय? प्रतिबंधित म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह इथोनेशियाला फॉलो नाही करू शकत. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि जर एखाद्याचा जाणीवपूर्वक मृत्यू घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याला काय म्हणतो आपण? कल्पेबल होमोसाइड. आणि याच्या अगेन्स्ट तुमचा कलम 100 किंवा कलम 101 जे की मर्डर इंडिकेट करतं, याच्या अगेन्स्ट तुमच्या अगेन्स्ट कारवाई होऊ शकते, तुम्हाला जेल पण होऊ शकते. तर हे इम्पॉर्टंट आहे. तर यामध्ये पहिला पॉईंट काय होता की जे कायद्यानुसार काय हे की ऍक्टिव्ह इथोनेशिया आपल्या इथं परमिशन नाहीये. जे भारतीय न्याय संहिता आहे 2023 जी नवीन आली आहे, त्यामध्ये कलम 100 आणि कलम 101 यानुसार तुमच्या अगेन्स्ट कारवाई होऊ शकते. कारण हे काय होतं? जाणीवपूर्वक एखाद्याला मरण घडवून आणणं हे चुकीचं आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचा कायदा आपल्याला परमिशन देत नाही. हे अत्यंत इम्पॉर्टंट वाला पॉईंट आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे की आपल्याकडे सुप्रीम कोर्टने, जसं मी तुम्हाला म्हटलं की आधी पण सांगितलं होतं, एक कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018ची एक केस आहे. आणि ह्या केसमध्ये रेकग्नाइज केलं गेलं काय? राईट टू डाय विथ डिग्निटी. खूप ठीक आहे, राईट टू डाय विथ डिग्निटी, जे की कशाचा पार्ट आहे? इंटिग्रल पार्ट आहे आर्टिकल नंबर 21चा, राईट टू लाईफचा. ठीक आहे, तर यामध्ये लिगलाइज केलं गेलेलं आहे. कशाला? पॅसिव्ह इथोनेशियाला. तर हे लक्षात ठेवायचे, पॅसिव्ह इथोनेशियाला काय केलेलं आहे? लिगलाइज केलं गेलेलं आहे कलम 21 मध्ये. ठीक आहे, कलम 21 नुसार काय आहे की तुम्हाला सन्मानाने मृत्यूचा अधिकार दिलेला आहे. ठीक आहे, सन्मानाने, राईट टू डाय विथ डिग्निटी म्हणजे काय? सन्मानाने मृत्यूचा अधिकार तिथे तुम्हाला दिलेला आहे. आणि हे कलम 21 मध्ये दिलेलं आहे. आणि हे तुमच्या कलम 21चा अविभाज्य भाग असं सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या केसमध्ये म्हटलेलं आहे? कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया, जे आर्टिकल 2018 केस झाली. आणि यांनी काय सांगितलंय की जे कलम 21 आहे, ठीक आहे, जे कलम 21 आहे, ह्या कलम 21 कशाशी रिलेटेड आहे? राईट टू लाईफ. ठीक आहे, हे कलम 21 कशा रिलेटेड आहे? राईट टू, ठीक आहे, राईट टू लाईफ. आणि हे जे कलम 21 आहे याच्यामध्ये काय येतं? राईट टू डाय विथ डिग्निटी. ठीक आहे, राईट टू डाय विथ डिग्निटी. ठीक आहे, ह्या आर्टिकल नंबर 21चा भाग आहे. जसं एक मला क्वेश्चन आठवला, मी तुम्हाला सांगतो काय एक्झॅक्टली युपीएससी क्वेश्चन कसे बनवते. ठीक आहे, तर किंवा एमपीएससी पण सेम क्वेश्चन बनवू शकते. तर जेव्हा 2018 मध्ये एक केस झाली, तुम्हाला आठवण पण असेल,
पुट्टास्वामी केस, ठीक आहे, के पुट्टास्वामी केस वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018 चीच केस आहे ही, ठीक आहे. तर ही केस कशा रिलेटेड होते, राईट टू प्रायव्हसी, ठीक आहे. ही केस कशा रिलेटेड होते, राईट टू प्रायव्हसी, ठीक आहे. तर ही केस कशा रिलेटेड होते, राईट टू प्रायव्हसी. आणि युपीएससीने क्वेश्चन विचारला होता की राईट टू प्रायव्हसी हा आर्टिकल म्हणजे हा जो राईट आहे हा कोणत्या आर्टिकल्समध्ये येतो, ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या आर्टिकल्समध्ये येतो. मग त्यामध्ये आर्टिकल नंबर कोणता दिलता, आर्टिकल नंबर 14 दिलता, ठीक आहे. कोणता आर्टिकल दिलता, आर्टिकल नंबर 14 दिलता, आर्टिकल नंबर 19 दिलता, आर्टिकल नंबर 21 दिलता आणि आर्टिकल नंबर 32 दिलता. असे 4 ऑप्शन दिलते. आता तुम्हीच सांगा राईट टू प्रायव्हसी हा कशामध्ये यायला पाहिजे. कारण एक लक्षात द्या कधी पण की जेव्हा एखादा अधिकार किंवा एखादा अधिकार जे तुम्हाला माहीत नसेल आणि त्या ऑप्शनमध्ये जर आर्टिकल नंबर 21 असेल तर मोस्ट ऑफ द केसेसमध्ये तो ऑटोमॅटिकली आर्टिकल नंबर 21 चा भाग बनून जातो, ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे कारण सुप्रीम कोर्टने जेवढे पण इंटरप्रिटेशन केलेले आहे, जसं फॉर एक्झाम्पल राईट टू डाय विथ डिग्निटी आर्टिकल नंबर 21 मध्ये दिले, राईट टू प्रायव्हसी आर्टिकल नंबर 21 दिलाय, त्यानंतर राईट टू क्लीन एअर आर्टिकल नंबर 21 दिलाय, त्याच्यानंतर प्रिझनरचे जे राईट्स असतात ते सुद्धा 21 मध्ये दिले. ते म्हणजे तुम्हाला जेवढं काही हे करता येईल, तुम्हाला एक फ्री एअर पाहिजे, क्लीन एन्व्हायरमेंट पाहिजे, तुम्हाला जे काही सस्टेनेबल एन्व्हायरमेंट पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, आर्टिकल नंबर 21 मध्ये येतात. कारण ते आपल्या राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी रिलेटेड आहे, ठीक आहे. तर त्यामुळं तुम्हाला जर एक्झामला कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन आला ज्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की एखादा अधिकार आहे जो आम्ही वाचलेला नाहीये, एखादा राईट आहे जो आम्ही वाचलेला नाही आणि तो कशामध्ये यायला पाहिजे, तर त्या ठिकाणी जर ऑप्शन आर्टिकल नंबर किंवा कलम 21 असेल तर तुम्ही त्याच्यासोबत जाऊ शकता, ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल 16चा पॉईंट असेल, आर्टिकल कलम 16चा पॉईंट असेल की अपॉर्च्युनिटी द्यायची कशामध्ये, आपल्याला जॉबमध्ये, पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये इक्वॅलिटी द्यायची, बट तो 21 मध्ये येईल का, नाही येणार, कारण तो स्पेसिफिक आर्टिकल मेन्शन केलेला आहे किंवा तो कलम मेन्शन केलेला आहे. पण जर एखादा अधिकार जो आपण वाचलेला नाही, फॉर एक्झाम्पल राईट टू फ्री एन्व्हायरमेंट, राईट टू क्लीन एन्व्हायरमेंट, राईट टू क्लीन एअर, ठीक आहे. आता ह्या गोष्टी तर आपण कुठं वाचलेल्या नाहीये, ठीक आहे. पण याचा आर्टिकल कशामध्ये येतोय, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याची रिलेटेड, लाईफशी रिलेटेड आहे. त्यामुळे आर्टिकल नंबर 21 मध्ये हा राईट ऑटोमॅटिकली येतो, ठीक आहे. त्याच पद्धतीने राईट टू डाय विथ डिग्निटी हा वाला आर्टिकल सुद्धा आर्टिकल नंबर 21 मध्ये येईल. आणि असे क्वेश्चन विचारण्याचे भरपूर चान्सेस बनतात, कारण जर तुम्ही मागच्या वर्षीचे क्वेश्चन पाहिजे, पीवायक्यू जर पाहिले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले, तर तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन पाहायला भेटतील आणि यामध्ये भरपूर क्वेश्चन रिपीट पण होतात. तर तुम्हाला या गोष्टींकडे पण व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, ठीक आहे. तर हे क्वेश्चन आय थिंक तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या असतील. तर जर मी तुम्हाला सांगितलं की काही स्टॅच्युटरी जे फ्रेमवर्क आहे या रिलेटेड, तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ऍक्टिव्ह इथोनेशिया आपल्याकडे प्रॅक्टिस नाही केला जात, कारण त्यामध्ये आपण जाणीवपूर्वक एखाद्याला मृत्यू देतो आणि त्यामध्ये आपण काय करू शकतो, मेडिकल इंटरव्हेन्शन्स लाईक प्रतिबंधक किंवा एखादं जे लिथल जे असतात इंजेक्शन्स वगैरे, काही एक्सटर्नल पॉइझन्स अँड ऑल देऊन त्यांना डेथ दिली जाते. तर ते चुकीचं आहे. आपल्याकडे जे भारतीय न्याय संहिता 2023 ला आलेली आहे त्यानुसार हे चुकीचं आहे आपल्याकडे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि यामध्ये जर कोणी जाणीवपूर्वक एखाद्याला मृत्यू देण्याचा प्रयत्न जरी केला तरी आर्टिकल त्याच्यामध्ये जे कलम 100 आणि कलम 101 आहे यानुसार त्यांच्या अगेन्स्ट मर्डरची किंवा कल्पेबल होमोसाइड म्हणून पण कारवाई होऊ शकते. तर या 2 गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचे. आणि पुढचं म्हणजे काय, पॅसिव्ह इथोनेशिया. तर पॅसिव्ह इथोनेशिया आपल्याकडे अलाव आहे का, आहे, अलाव आहे. सुप्रीम कोर्टची कोणती केस आहे, कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया, हे 2018ची एक केस आहे. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने काय सांगितलं, राईट टू डाय विथ डिग्निटी म्हणजे सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे. काय, सन्मानाने मृत्यूचा अधिकार आपल्याला कोणी दिलाय, आर्टिकल नंबर 21 मध्ये दिलाय. कारण हा आर्टिकल ऍक्च्युली आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही भेटणार, बट आपल्याला एक गोष्ट माहित आहे, सुप्रीम कोर्ट इज द, सर्वोच्च न्यायालय इज काय, फायनल इंटरप्रिटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यांनी जे इंटरप्रिट केलं दिस इज द फायनल, ओके. तर त्यामुळं त्यांनी असे इंटरप्रिट केले की भाई जो आपला सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे तो अधिकार कशामध्ये येईल, राईट टू लाईफ मध्ये येईल. आणि राईट टू लाईफ मध्ये येईल तर मग आपल्याला एक्झामला सुद्धा आर्टिकल जर हे विचारलं की उद्या जर तुम्हाला विचारलं सन्मानाने मरण्याचा अधिकार किंवा मृत्यूचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये येईल, तर कलम 21 असेल. हे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे आणि लक्षात पण ठेवायचं आहे. तर त्यासाठी झालेल्या केसेस, आता याची पार्श्वभूमी कशी बनत गेली, म्हणजे हे जे इथोनेशिया आहे हे जे इंडियामध्ये कसं आलं आणि ह्या गोष्टींची पार्श्वभूमी कशी बनत गेली, आपण त्याकडे आता लक्ष देऊया, ठीक. तर यामध्ये जी पहिली केस आहे आपल्या महाराष्ट्रातूनच चालू झालेली. तर कोणती केस आहे, मारुती श्रीपती दोबल वर्सेस महाराष्ट्र. कधी चालू झाली, 1987 ला. आणि यामध्ये बॉम्बे हायकोर्टने काय केलं, बॉम्बे उच्च न्यायालयाने ठरवले की मरण्याचा अधिकार हा कलम 21चा जीवनाचा, जो आपला जीवनाचा अधिकार आहे त्यामध्ये अंतर्भूत आहे. म्हणजे 1987 लाच बॉम्बे हायकोर्टने काय सांगितलं होतं की हा जो मरण्याचा अधिकार आहे, राईट टू डाय,
हा कशामध्ये असेल, कलम 21 मध्ये असेल. ठीक आहे, जे आता आपण 2018 मध्ये केस पाहतोय त्यामध्ये. ठीक आहे, तर हे 1987 ला सांगून झालं. ठीक आहे, बट काय झालं यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की जे असाध्य आजार म्हणजे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर तो आजार झाला तर त्यातून रिकव्हर नाही करू शकणार आहे किंवा तो एखाद्या कोमाच्या स्टेटमध्ये गेलाय, इरिव्हर्सिबल, ज्यामध्ये तो पुन्हा मागे येऊ शकत नाही, तर त्या केसमध्ये त्याची जी असहाय्य ज्या वेदना आहेत त्या संपवण्यासाठी तुम्ही त्याला आपलं राईट टू डायचा पॉवर म्हणजे अधिकार देऊ शकता. ठीक आहे, आणि तो अधिकार 21 मध्ये असन असं बॉम्बे हायकोर्टचं त्या टायमाचं जजमेंट होतं. ठीक आहे, बट काय झालं, गेनकोर, ठीक आहे, गेनकोर वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1996 ला सांगितलं गेलं की जीवनाचा अधिकार आर्टिकल नंबर 21 मध्ये मरण्याचा अधिकार समाविष्ट नाही. तर ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे की त्यानंतर पुन्हा 1996 ला एक केस झाली जियान कौर वर्सेस स्टेट ऑफ पंजाब, आणि त्यामध्ये काय सांगितलं गेलं की जे आधीचं जजमेंट दिलं गेलं त्याला रिव्हर्स केलं गेलं, आणि त्याला काय सांगितलं गेलं की आधीच्या जजमेंटमध्ये काय सांगितलं होतं बॉम्बे केसच्या की जे राईट टू डाय हा जो मरण्याचा अधिकारी हा कलम 21 चा पार्ट असेल, बरोबर. पण आता त्यांनी जे जियान कौर वर्सेस स्टेट ऑफ पंजाब जे 1996 ची केस आहे त्यामध्ये काय सांगितलं गेलं, त्यामध्ये असं सांगितलं गेलं की ह्यामध्ये ते येत नाही. ठीक आहे, म्हणजे काय की जो मरण्याचा अधिकारी हा आर्टिकल नंबर किंवा कलम 21 मध्ये येणार नाही. वरचं स्टेटमेंटला रिव्हर्स केलं गेलं. ठीक आहे, त्यानंतर पुढची केस झाली, ती केस म्हणजे कोणती, तर ती केस आहे अरुणा शानबाग वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ठीक आहे, 2011 ची केस आहे, खूप फेमस केस आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही नंतर ह्या केसबद्दल रिसर्च करून वाचू शकता. अत्यंत इम्पॉर्टंट केस आहे, इथूनच गोष्टी बदलायला चालू झाल्या ऍक्च्युली मध्ये. ठीक आहे, तर ह्या केसमध्ये काय सांगितलं की सुप्रीम कोर्टने काय केलं, कठोर कायदेशीर आणि वैद्यकीय अटींसह पॅसिव्ह इथोनेशियाची परवानगी दिली. ठीक आहे, तर यामध्ये काय केलं, अत्यंत कठोर अशा कायदा होता, कायदेशीर आणि वैद्यकीय इंटरव्हेन्शन म्हणजे काय, जे मेडिकल इंटरव्हेन्शन असतात त्या थ्रू काय केलं, पॅसिव्ह इथोनेशियाची जे आपलं निष्क्रिय इच्छामरण आहे त्याची परमिशन दिली. ठीक आहे, जरी रुग्ण संमती देऊ शकत नसला तरीही. ठीक आहे, म्हणजे काय, जसं मी तुम्हाला काय म्हटलं होतं, जर एखादा रुग्ण त्या परिस्थितीमध्येच नाही की तो संमती देऊ शकतो, तर फॉर एक्झाम्पल तो कोमामध्ये असेल तर, किंवा त्याला काहीच कळत नसेल तर, तो बोलूच शकत नसेल तर, तो संमतीच देऊ शकत नाही, तर त्या केसमध्ये मात्र आपल्याला पॅसिव्ह इथोनेशिया देऊ शकतो आपण नक्कीच. ठीक आहे, ओके. आणि हा निर्णय इच्छा मरणाच्या कायदेशीर दृष्टिकोनात मोठा बदल ठरला. जसं तुम्हाला मी म्हटलं, ही खूप महत्वाची केस आहे. ऍक्च्युली इथूनच पॅसिव्ह इथोनेशियाचा कॉन्सेप्ट आपण कुठे ना कुठे ऍक्सेप्ट करायला चालू केलं. असं नाही म्हणू शकत की पूर्ण आपण आत्मसात केला, पण नाही, कुठे ना कुठे एक म्हणतो ना पाऊल टाकलं आपण ह्या दृष्टीने. ठीक आहे, तर ही कोणती केस असेल, अरुणा शानबाग वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2011 ची केस आहे. यामध्ये काय केलं, खूप काही टर्म्स अँड कंडिशन सोबत पॅसिव्ह इथोनेशियाला अलाउ केलं गेलं. ठीक आहे, त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं, अत्यंत इम्पॉर्टंट केस ज्यामध्ये ऍक्च्युली त्यांनी राईट टू डाय विथ डिग्निटी वाला आर्टिकल कलम 21 मध्ये ऍक्सेप्ट केली गेली जी गोष्ट, ज्याला आपण आत्मसात केलं. ही कोणती केस होती, कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018. ही 2018 ची केस आहे, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टने काय सांगितलं, सन्मानाने मृत्यूचा अधिकार हा कलम 21 चा भाग मान्य केला. हे इम्पॉर्टंट आहे की जेव्हा मला सन्मानाचं मरण हवं असेल, राईट टू डाय विथ डिग्निटी, तर हे कशामध्ये येईल, हे इन आर्टिकल नंबर कलम 21 मध्ये. ठीक आहे, आणि कलम 21 काय सांगतो, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट वाला झालं. ठीक आहे, आणि ऍक्टिव्ह इथोनेशियाची जी परवानगी दिली नाही, बट आपल्याकडे पॅसिव्ह इथोनेशियाची परवानगी आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आपण ऍक्टिव्ह इथोनेशिया फॉलो करत नाही, आपण फक्त आणि फक्त पॅसिव्ह इथोनेशिया फॉलो करतो. ठीक आहे, आणि यामध्ये स्पष्ट भेद पण केला गेलेला आहे. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ऍक्टिव्ह इथोनेशिया प्रॅक्टिस करत असाल तर तुमच्या अगेन्स्ट कारवाई केली जाईल. कशी कारवाई केली जाईल, जे आपल्याकडे जे भारतीय न्याय संहिता आहे त्यामध्ये काही कलम्स मेन्शन आहे, जसे 100 आणि 101, त्यानुसार तुमच्या अगेन्स्ट मर्डरची कारवाई पण केली जाऊ शकते. सो आपल्याकडे काय आहे अवेलेबल, ऍक्टिव्ह इथोनेशिया आहे का अवेलेबल, नाही, आपल्याकडे अवेलेबल आहे पॅसिव्ह इथोनेशिया. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपल्याला एक लिगल प्रोसेस असते जी पॅसिव्ह इथोनेशिया मध्ये फॉलो करावी लागते. ती लिगल प्रोसेस काय असेल, म्हणजे सुप्रीम कोर्टने जेव्हा 2018 कॉमन कॉज मध्ये, कारण त्याच केसमध्ये सांगितलं होतं की राईट टू लाईफ विथ डिग्निटी हा काय असेल, आर्टिकल नंबर 21 चा पार्ट असेल. मग त्यामध्ये त्यांनी ह्या केसमध्ये काही गाईडलाईन्स दिल्या की जर पॅसिव्ह इथोनेशिया द्यायचा असेल तर मग तुम्हाला काही गाईडलाईन्स फॉलो करावं लागतील. पण त्या गाईडलाईन्स मध्ये काय झालं की 2023 मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या, आणि त्या सुधारणा करून आता आपण एक काही एक प्रोसिजर फॉलो करत आहोत. ती कशासाठी असणार आहे, ती प्रोसिजर असणार आहे पॅसिव्ह इथोनेशियासाठी. ठीक आहे, ती प्रोसिजर कशासाठी असणार आहे, पॅसिव्ह इथोनेशियासाठी. आणि हीच प्रोसिजर आता हरीश राणा केसमध्ये पण फॉलो केली जाणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये काय केस आहे, पहिला पॉईंट काय असणार आहे, प्रायमरी मेडिकल बोर्ड म्हणजे काय असणार आहे, प्राथमिक
एक मेडिकल बोर्ड असणार आहे आणि तो प्राथमिक मेडिकल बोर्ड काय करणार आहे, तर एक तर असं की ज्या रुग्णालयामध्ये ते स्थापन केलं म्हणजे ज्या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे त्याच रुग्णालयामध्ये तो रुग्णालयाद्वारे स्थापन केला जातो. ठीक आहे, स्थापन केला जातो. आणि यामध्ये काय असणार आहे, ट्रीटिंग फिजिशियन म्हणजे जे त्या व्यक्तीला ट्रीट करतात ते फिजिशियन्स आणि तसेच 2 स्वतंत्र डॉक्टरांचा समावेश असतो. ठीक आहे, तर यामध्ये काय असणार आहे, टोटल 3 डॉक्टर्स असणार आहे सांगायला गेलं तर. एक असणार आहे जे ट्रीट करतात ते त्या फिजिशियन्स असणार आहे जे की त्याला ट्रीट करतात आहे, आणि दुसरे 2 इंडिपेंडंट डॉक्टर्स असतील, स्वतंत्र डॉक्टर्स असतील, ते पण त्यामध्ये असतील. ठीक आहे, तर अशा 3 लोकांचा पहिला प्रायमरी मेडिकल बोर्ड बनवला जाईल. आणि यामध्ये या डॉक्टरांचा जो अनुभव आहे तो किमान 5 वर्ष असायला हवा. ठीक आहे, किती अनुभव असायला हवा, 5 वर्ष अनुभव असायला हवा. याआधी जेव्हा 2018 मध्ये ज्या गाईडलाईन्स आल्या त्यामध्ये ऍक्च्युली त्यांनी 2020 वर्षाचा अनुभव ठेवला होता, पण आता त्यात 2023 ला चेंजेस करून किमान 5 वर्षाचा अनुभव तर तुम्हाला असायलाच हवा. ठीक आहे, 5 इयर्सचा अनुभव किंवा 5 वर्षांचा अनुभव तुमच्याकडे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा प्रायमरी मेडिकल बोर्ड आहे त्यामध्ये काय असणार आहे, एकतर ज्या हॉस्पिटलमध्ये किंवा ज्या रुग्णालयात ऍडमिट आहे त्या रुग्णालयाद्वारे हा स्थापन केला जातो. दुसरी गोष्ट काय असणार आहे की जो ट्रीटिंग फिजिशियन आहे आणि त्यासोबत 2 इंडिपेंडंट डॉक्टर्स असतील ते या मेडिकल बोर्डचा पार्ट असतील. आणि यामध्ये जे डॉक्टर्स असतील त्यांचं जे किमान एज आहे, जे किमान इयर आहे जे प्रॅक्टिस करण्याचं, त्यामध्ये त्यांना किती वर्षाचा अनुभव असायला हवा, 5 वर्षाचा अनुभव असायला हवा. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर एक सेकंडरी बोर्ड पण बसणार, सेकंडरी मेडिकल बोर्ड बसणार. त्यांचं काम काय असणार आहे, ओके, जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पॅनलमधून निवडलेल्या 3 स्वतंत्र डॉक्टरांचा समावेश यामध्ये असतो. काय काय असणार आहे यामध्ये, जे डिस्ट्रिक्ट लेवलचं जे आपलं मेडिकल हॉस्पिटल असतं तिथून काय करणार आहे, एक 3 लोकांची निवड केली जाते, जे 3 स्वतंत्र डॉक्टर यांचा समावेश असणार आहे यामध्ये. आणि यांचं काम काय असणार आहे, प्रायमरी मेडिकल बोर्डचा जो निर्णय आहे त्याच्यावर पुनर्वलोकन करणे. ठीक आहे, म्हणजे जे प्रायमरी मेडिकल बोर्डने जे पण सजेशन दिलं आहे, जे पण म्हटलं असेल, जे पण सजेशन दिलं असेल त्याला ठेवायचं की त्याला पॅसिव्ह इथेनेशिया द्यायचा, तर त्या सगळ्या गोष्टींना कोण हे करणार आहे, रिव्ह्यू कोण करणार आहे, रिव्ह्यू करणारे सेकंडरी मेडिकल बोर्ड. आणि हे सेकंडरी मेडिकल बोर्डमध्ये कोणते डॉक्टर्स असतात, जे रुग्णालयातले जे डॉक्टर्स असतात त्यातले 3 डॉक्टर्स असतील. आणि हे 3 डॉक्टर काय करतील की यांना जे सजेशन दिलंय त्यावर रिव्ह्यू करतील किंवा त्याला पुनरावलोकन करतील. ठीक आहे, आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय, दोन्ही मंडळांनी आपले मत शक्यतो 48 तासांच्या आत द्यावी. म्हणजे काय, ह्या दोघं पण, जे प्रायमरी मेडिकल बोर्ड असेल आणि जे सेकंडरी मेडिकल बोर्ड असेल, ह्या दोघांनी पण काय करायचंय, 48 तासाच्या आत 48 तासाच्या आत त्यांचं जे पण मत आहे ते मांडायचे. ठीक आहे, उपचार मागे घेण्याचा जो निर्णय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, ठीक आहे, त्या जिल्ह्यात जे पण ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास ऑफिसर असेल त्यांना हे कळवावं लागतं. ठीक आहे, आणि तसेच त्या रुग्णाच्या कुटुंबियांची किंवा पालकांची पण संमती घेणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर आता ही प्रोसिजर मी तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करतो, कारण खूप किचकट प्रोसिजर आहे, लक्षात राहणं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. आणि जर तुम्ही एमपीएससीचे खूप सारे क्वेश्चन्स पाहिले असेल, जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिले असेल, तर तुम्हाला जाणवेल की अशा टाईपचे क्वेश्चन पण खूप वेळा विचारलेले आहेत. आणि युपीएससीला तर अशा टाईपचे क्वेश्चन विचारण्याची शक्यता खूप बनते, कारण हे फर्स्ट टाइम होऊन राहिले आपल्या कंट्रीमध्ये. त्यामुळे येणाऱ्या ज्या पण एक्झाम्स असतील त्यामध्ये ह्या टाईपचे क्वेश्चन्स विचारणं खूपच शक्यता आहे. तर आपल्याला काय करायचे, यामध्ये जे पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते व्यवस्थितरित्या प्रिपेअर करून ठेवायचे, जेणेकरून एक्झामला क्वेश्चन आला तर आपला एकही मार्क इकडच्या तिकडे झाला नाही पाहिजे. ठीक आहे, तर मग ही प्रोसिजर काय, की हे प्रोसिजर काय, की एक जे कॉमन कॉज व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018ची केस आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टने काय केलं, राईट टू लाईफ विथ डिग्निटी हा आर्टिकल 21चा कलम 21चा एक अंतर्गत भाग किंवा अंतर्भूत भाग म्हणून इन्क्लूड केला गेला. पण त्यानंतर काय केलं, त्यांनी काही गाईडलाईन्स दिल्या. त्या गाईडलाईन्स काय म्हणतो, त्या कॉमन कॉज गाईडलाईन्स म्हणून आपण त्यांना ओळखतो. आणि त्याच्यामध्ये 2023ला काही सुधारणा पण केल्या. आणि त्यानंतर जी प्रोसिजर फॉलो केली जाते, जी की आता हरीश राणा केसमध्ये पण फॉलो केली जाणार आहे, कशासाठी, पॅसिव्ह इथेनेशियासाठी. तर ती प्रोसिजर काय आहे, पहिलं काय असणार आहे, प्रायमरी मेडिकल बोर्ड काय असणार आहे, प्रायमरी मेडिकल बोर्ड संघटित केला जाईल. ते ज्या रुग्णालयामध्ये केस चालू आहे त्या रुग्णालयाद्वारे संघटित केलं जातं. त्यामध्ये काय असणार आहे, जे ट्रीटिंग फिजिशियन असतं, फॉर एक्झाम्पल XYZ पर्सन आहे, त्यांनाही पॅसिव्ह इथेनेशिया द्यायचं आहे, तर त्या पर्सनला जे पण डॉक्टर हँडल करत असतील ते डॉक्टर तर असतील, त्यासोबत 2 इंडिपेंडंट डॉक्टर पण असतील. आणि हे 2 इंडिपेंडंट डॉक्टर असतील ना, आणि हे जे डॉक्टर्स आहे यांचं किमान अनुभव किती असायला पाहिजे, 5 वर्षाचा असायला पाहिजे. जर तुम्ही पाहिलं आधीच्या याच्यामध्ये, तुम्ही जर 18च्या गाईडलाईन्समध्ये पाहिलं तर त्यामध्ये कोर्टने 20 वर्षाचा अनुभव सांगितला होता. ठीक आहे, बट आता काय केलंय, किमान 5 वर्षाचा अनुभव सुधारित त्याच्यामध्ये 5 वर्षाचा अनुभव त्यांनी मेन्शन केलेला आहे. त्यानंतर काय होणार, सेकंडरी मेडिकल बोर्ड संघटित केलं जाणार. आणि जेव्हा सेकंडरी मेडिकल बोर्ड असणार त्यामध्ये पुन्हा जिल्हा रुग्णालयातले एक 3 डॉक्टर्स असतील, ते पण इंडिपेंडंट स्वतंत्र डॉक्टर्स असतील. आणि त्यांचे काम काय असणार आहे, जे प्रायमरी मेडिकल बोर्डने जे पण सजेशन्स दिलंय त्या सजेशन्सला रिव्ह्यू करायचं. ठीक आहे,
मे बी त्यात काही त्रुटी असू शकतात किंवा काही इंटेन्शन्स असू शकतात. तर त्याला रिव्ह्यू करायचं काम कोण करणार आहे? सेकंडरी मेडिकल बोर्ड. आणि त्यानंतर मग सेकंडरी मेडिकल बोर्डला काय करायचं आहे? हे रिव्ह्यू करायचं आणि त्यानंतर मग फायनल डिसिजन घेतलं जातं. पण ह्या दोन्ही जे आपलं मंडळ आहे म्हणजे बोर्ड्स आहे, तर यांना काय आहे 48 तासाच्या आत त्यांचे सजेशन्स देणं आवश्यक असते. ठीक आहे. किंवा त्यांची जी मतं आहे, त्यांचं जे पण व्ह्यूज असेल ते देणं इम्पॉर्टंट आहे. किती? 48 तासाच्या आत. ठीक आहे. आणि जेव्हा पण हा उपचार मागं किंवा पॅसिव्ह युथेनेशिया द्यायची जर वेळ आली किंवा ते जर डिसाईड झालं द्यायचंच आहे, तर त्या टायमाला तिथलच्या जे पण ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट क्लास 1 हे असेल क्लास 1चा पर्सन असेल, त्या व्यक्तीला हे कळवलं जातं पहिलं. ठीक आहे. म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट क्लास 1 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पेपरला यामध्येच फसवलं जाऊ शकतं तुम्हाला. तर हा वाला पॉइंट, हा जो ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासवाला पॉइंट आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ह्या व्यक्तीला कळवलं जातं आणि त्याचसोबत तुमचे जे रुग्णाचे जे पण पॅरेंट्स असतील किंवा त्याच्यासोबत जे पण त्याचे पालक असतील, त्यांना पण ह्या गोष्टी कळवल्या जातात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या प्रोसेसला फॉलो केलं जातं. ठीक आहे. ओके. त्यानंतर पुढचं काय की ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय? फक्त ही केस भारतात आहे का? नाही. तसे जगामध्ये भरपूर सारे देश आहे आणि हे भरपूर देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची प्रोसिजर फॉलो केली जाते. तर आपल्या इथं आपण आत्ता जस्ट कुठं पॅसिव्ह युथेनेशियाकडे पाहायला चालू केले 2018 पासून. पण बाकीच्या पण भरपूर जगामध्ये कंट्री आहेत, त्या ह्या गोष्टींना फॉलो करत असतात आधीपासून. ठीक आहे. पण ही जी प्रोसेस आहे, जी लीगल प्रोसेस आहे युथेनेशियाची, ती प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी असते. ठीक आहे. वेगवेगळी असू शकते. कोणत्या देशाला युथेनेशिया ॲक्सेप्ट केला असेल, कोणत्या देशाने पॅसिव्ह युथेनेशिया ॲक्सेप्ट केला असेल. ठीक आहे. इट्स डिपेंड ऑन कोणती कंट्री काय आहे. भरपूर साऱ्या कंट्री जगामध्ये, भरपूर कंट्रीने वेगवेगळे. मी काही तुम्हाला फक्त जस्ट काही एक्झाम्पल्स देण्यासाठी काही कंट्रीचे नावं मेन्शन केले. फक्त एवढ्याच कंट्री असं नाहीये. भरपूर कंट्री असतील, 20, 30, 40 जेवढ्या पण कंट्री असतील त्या देऊ शकतात. युथेनेशियाचा कॉन्सेप्ट त्यांनी पण लिगली ॲक्सेप्ट केला असू शकतो. बट मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल देण्याच्या पर्स्पेक्टिव्हने काही कंट्रीची नावं इथं, काही देशांची नावं मेन्शन करत आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल नेदरलँड. तर नेदरलँडमध्ये काय आहे? ॲक्टिव्ह युथेनेशिया आणि असिस्टेड सुसाईड दोन्हींना पण परवानगी आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे नेदरलँडमध्ये काय असणार आहे की ॲक्टिव्ह युथेनेशिया म्हणजे काय? जाणीवपूर्वक मरण पण दिलं जाऊ शकतं थ्रू लिथल मेडिसिन्स. ठीक आहे. ओके. त्यानंतर दुसरा कोणता कंट्री सांगितलं इथे? स्वित्झर्लंड. तर स्वित्झर्लंड काय असणार आहे? असिस्टेड सुसाईड परवानगी आहे. आणि इटलीमध्ये फक्त आणि फक्त पॅसिव्ह युथेनेशियाला परवानगी आहे. म्हणजे जसं आपण पण फक्त पॅसिव्ह युथेनेशिया फॉलो करतो, त्याच पद्धतीने इटलीमध्ये पण तेच फॉलो केलं जाऊ शकतं. असंच ऑस्ट्रेलिया, USA, जपान ह्या कंट्रीमध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीने आहे. कारण वेगवेगळे देश आहे, वेगवेगळे लोक आहे आणि त्यांचे वेगवेगळे प्रोसेस पण असू शकतात. आपण जे फॉलो करतो, मी फक्त तुम्हाला एक ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह देण्यासाठी की तिथे पण फॉलो केलं जातात अशा गोष्टी. फक्त आपण एकमेव कंट्री नाही जिथे अशा गोष्टी फॉलो केल्या जातात. ठीक आहे. तर हा एक दृष्टिकोन होता माझा देण्याचा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या केसला पाहिलंय. तर या केसला एकदा आपण प्रॉपरली समराईज करूया. इम्पॉर्टंट पॉईंट हे एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे कारण ह्या गोष्टी पहिलं तर एकदम फर्स्ट टाइम होत आहे. या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टने फर्स्ट टाइम डायरेक्शन देऊन ॲक्च्युअली पॅसिव्ह युथेनेशियाला अलाउ केलंय. तर आपल्याला पहिलं तर काय माहित पाहिजे युथेनेशिया काय असतं? युथेनेशिया काय असतं? युथेनेशिया म्हणजे काय? तर एखादं जर असा एखाद्याला जर रोग झाला असेल जो बरं करणं नाही होऊ शकत किंवा काय? किंवा तो एक पर्मनंट व्हेजिटेटिव्ह स्टेट किंवा कोमामध्ये असेल आणि त्याला त्याच्यात खूप साऱ्या वेदना होत आहेत आणि खूप त्याला असह्य असा त्रास आहे. त्या त्रासापासून त्याला मुक्ती देण्यासाठी आपण काय करतो? त्या व्यक्तीचा जीव घेण्याची एक कृती असते. त्याला आपण काय म्हणतो? युथेनेशिया म्हणतो. मग युथेनेशिया म्हणजे त्याचा अर्थ ग्रीक लँग्वेजमध्ये इथो आणि नेशियाचा अर्थ काय होतो? एक चांगला मृत्यू, गुड डेथ म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. मग याचे 2 क्लास टाईप पडतात. 2 कोणते टाईप पडतात? एक असतं ॲक्टिव्ह युथेनेशिया, सेकंड असतं पॅसिव्ह युथेनेशिया. मग ॲक्टिव्हमध्ये काय होणार आहे? की जाणीवपूर्वक आपण त्याला मरण देणार आहे थ्रू मेडिकल इंटरव्हेन्शन्स लाईक प्रतिबंधात्मक काही मेडिसिन्स वगैरे देऊ आपण त्याला, ज्या यूज करायच्या नसतात, बट आपण त्याला पॉइझन वगैरे देऊन किंवा काही लिथल मेडिसिन्स किंवा इंजेक्शन्स देऊन आपण त्याला डेथ दिली जाऊ शकते. आणि सेकंड असं काय? पॅसिव्ह युथेनेशिया. पॅसिव्ह युथेनेशियामध्ये काय होणार आहे? जे जीवाला सपोर्ट करण्यासाठी म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये तो कॉमामध्ये आहे, पण त्याला श्वास घेता येत नाही, त्याला हालचाल करता येत नाही, त्याला खाता येत नाही, त्याला पाणी पिता येत नाही. तर अशा वेळेस काय केलं जातं? आपण त्याला बाहेरून गोष्टी देतो. तर ह्या जो बाहेरचा जो सपोर्ट येतो, त्याचा जीव धरून ठेवतोय. तो जर सपोर्ट बाजूला काढून घेतला, तर त्या व्यक्तीला एक नैसर्गिक मरण येऊ शकतं. आणि त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? पॅसिव्ह युथेनेशिया म्हणतो. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टींना तुम्हाला समजून घ्यायचंय. त्यानंतर आपण पाहिलं की जे संमतीनुसार काही टाइप्स पडतात.
मग संमतीनुसार कोणते टाईप्स पडतात? पहिला कोणता टाईप पडतो, की व्हॉलंटरी म्हणजे त्या रुग्णाच्या परमिशनने, त्याच्या संमतीने त्याला पॅसिव्ह युथेनेशिया दिला जाऊ शकतो. दुसरा म्हणजे काय, नॉन व्हॉलंटरी म्हणजे काय, की तो व्यक्ती त्या परिस्थितीमध्येच नाही की तो त्याची संमती देऊ शकतो. तर त्या केसमध्ये आपण काय करणार आहे, की त्याला पॅसिव्ह युथेनेशिया देऊ शकतो. पण एक आहे इनव्हॉलंटरी. आता इनव्हॉलंटरी म्हणजे काय, त्या व्यक्तीची संमती देण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, बट स्टील आपण त्याला न विचारता त्याला युथेनेशिया देऊन राहिलो. तर त्या केसमध्ये मात्र तुमच्या अगेन्स्ट बेकायदेशीर कारवाई होऊ शकते. हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मग आपण त्याचं पाहिलं होतं, की स्टेटस, लीगल स्टेटस काय आहे? ठीक आहे, स्टॅट्युटरी स्टेटस काय? तर कायद्यामध्ये ते याला व्यवस्थित भेद केला गेलेला आहे याचा, म्हणजे प्रॉपर डिस्टिंक्शन अवेलेबल आहे. जसं ॲक्टिव्ह युथेनेशिया आणि पॅसिव्ह युथेनेशियामध्ये. ॲक्टिव्ह युथेनेशियामध्ये जसं सांगितलं, की एखाद्याला आपण जाणीवपूर्वक मरण देतो. तर जाणीवपूर्वक मरण देणं आणि ते पण आपण मेडिकल इंटरव्हेन्शन थ्रू, तर हे आपल्याकडे मात्र काय आहे, एक गुन्हा म्हणून दाखल केला, म्हणजे एक गुन्हा म्हणून समजला जातो. जे आपलं भारतीय न्याय संहिता 2023 आहे. त्यामध्ये हे जे ॲक्टिव्ह युथेनेशिया आहे याला याच्यावर प्रतिबंध घातला गेलेला आहे. प्रोहिबिट केलं गेलेलं आहे याला. ठीक आहे. तर जर तुम्ही याचा यूज करत असाल तर काय होणार आहे, तुमच्या अगेन्स्ट कारवाई होणार आहे. जे भारतीय न्याय संहिता आहे त्यामध्ये कलम 100 आणि कलम 101 यानुसार तुमच्या अगेन्स्ट कारवाई केली जाऊ शकते, मर्डरच्या अगेन्स्ट. ठीक आहे. तर ही गोष्ट आहे. त्यानंतर आपण पाहिलं, की हे याचं इव्हॉल्युशन कसं झालं, म्हणजे याचा बेस, याची पार्श्वभूमी कशी आली. तर मग आपण पहिली केस पाहिली, जी की सांगत होते, बॉम्बे हायकोर्टची केस होती आणि त्यामध्ये सांगितलं, की जो राईट टू डाय हे तुमचा काय असणार आहे, राईट टू डाय हा तुमचा असणार आहे इम्पॉर्टंट आर्टिकल 21चा कलम 21चा भाग असणार आहे. पण हे कधी होऊ शकतं, जर तुम्ही कोमामध्ये असाल किंवा असाध्य अशा ह्याच्यामध्ये असणार आहे, जिथे तुम्हाला रिकव्हरी करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल असेल. त्या केसमध्येच तुम्हाला म्हणजे पॅसिव्ह युथेनेशियाची केस यूज करू शकता. हे कधीची केस आहे, 1987ची, 1987ची केस आहे. त्यानंतर पुन्हा एक जियान कौर वर्सेस आपलं स्टेट ऑफ पंजाब केस आली 1996ची. त्यामध्ये अगेन पुन्हा स्टेटमेंट बदललं गेलं, की नाही, तुम्ही राईट टू डायला तुम्ही राईट टू लाईफ सोबत नाही इन्क्लूड करू शकत, 21 मध्ये नाही आणू शकत, त्याला नाही समावेश करू शकत त्या गोष्टींचा. त्याच्यानंतर पुन्हा 2011ची केस आहे, अरुणा शहानबाग वर्सेस युनियन ऑफ इंडिया. तिथून कुठं ना कुठं एक पॅसिव्ह युथेनेशियाची पाऊल पडलं. पहिलं पाऊल आपण तिथून म्हणू शकतो. आणि तिथं खूप साऱ्या कायदेशीर अटी आणि खूप ते आपण म्हणतो ना मेडिकल इंटरव्हेन्शन्स, त्याच्या थ्रू ते पॅसिव्ह युथेनेशिया तिथं दिला गेला. ठीक आहे. तर इथून कुठं ना कुठे एक पहिलं पाऊल पडलं युथेनेशियाकडे, पॅसिव्ह युथेनेशियाकडे. मग 2018ची केस कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया, 18ची केस लँडमार्क केस आहे. एक्झामला भरपूर वेळा तुम्हाला कुठे सापडू पण शकते एक्झाममध्ये. तेही खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये काय केलं गेलं, यामध्ये केलं गेलं, की राईट टू डाय विथ डिग्निटी मेन्शन इंटिग्रल पार्ट ऑफ आर्टिकल नंबर 21, 21चा तो इम्पॉर्टंट पार्ट दिला गेला. ठीक आहे. तर हे इथून झालं आणि मग याचाच यूज करून आता जी सुप्रीम कोर्टने पॅसिव्ह युथेनेशिया अलाउ केलाय, तर कुठे ना कुठे त्याची पार्श्वभूमी ह्याच केसमध्ये दिसून येते आपल्याला. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. मग त्यानंतर त्याची लिगल प्रोसिजर काय आहे, की तुम्ही ठीक आहे पॅसिव्ह युथेनेशिया देताय, पण त्यासाठी प्रोसिजर असायला हवी काही, कारण असं डायरेक्टली तर आपण करू शकत नाही. तर सुप्रीम कोर्टने त्यासाठी काही गाईडलाईन पण फिक्स केल्या. ते 2018ला सुप्रीम कोर्टने त्याचे गाईडलाईन दिले त्या कॉमन कॉज केसमध्ये. बट त्यानंतर 2023ला त्यात काही सुधारणा पण केल्या गेल्या. ते पण त्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं, की प्रायमरी मेडिकल बोर्ड तुम्हाला संघटित करायचं आहे, एक गठीत करायचं आहे. आणि ते कुठं होईल, ज्या रुग्णालयामध्ये पेशंट ॲडमिट आहे त्या रुग्णालयात. मग तिथं जे डॉक्टर त्यांना ट्रीट करतोय तो, आणि त्यासोबत 1-2 इंडिपेंडंट डॉक्टर असतील, स्वतंत्र डॉक्टर्स असतील. आणि ह्या डॉक्टरांचे जे किमान अनुभव आहे जे प्रॅक्टिस करण्याचा, तो किमान 5 वर्षाचा अनुभव सांगितला गेलाय. याच्या आधी तो 20 वर्षाचा होता, आता तो 5 वर्षावर आणला गेला. त्यानंतर एक सेकंडरी मेडिकल बोर्ड पण बसेल आणि त्यामध्ये जे जिल्हा रुग्णालय आहे त्यातील 3 स्वतंत्र डॉक्टर्सचं पॅनल असेल आणि त्यांचं काम काय असेल, जे प्रायमरी मेडिकल बोर्डने जे सजेशन्स दिले, तर त्याच्यावर काय करायचं, त्यांना रिव्ह्यू करायचे, ते पुनरावलोकन करायचे त्याचं. ठीक आहे. आणि हे जे प्रायमरी आणि जे सेकंडरी मेडिकल बोर्ड आहे यांना काय करायचंय, 48 तासाच्या आत त्यांचे सजेशन किंवा त्यांची मतं मांडायचे ते. ठीक आहे. आणि जर त्यांनी डिसाईड केले, की आपल्याला पॅसिव्ह युथेनेशिया द्यायचा आहे, तर त्यानंतर काय करायचंय, त्यानंतर जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असेल, त्या क्लास 1 असेल, तर त्या व्यक्तीला कळवलं जातं आधी, आणि त्याचसोबत त्यांच्या जे पालक असेल किंवा जे पण त्यांचे पॅरेंट्स असेल त्या रुग्णाच्या, त्यांना पण कळवलं जातं. ठीक आहे. आणि ही सगळी प्रोसेस फॉलो केल्याच्या नंतरच मग पॅसिव्ह युथेनेशिया दिला जातो. हे इम्पॉर्टंट झालं. आणि त्यानंतर मग त्याचं लीगल स्टेटस वर्ल्ड लेव्हलला काय, म्हणजे हे तर झालं फक्त इंडियाचं, मी आपल्याला बोललो पॅसिव्ह युथेनेशियावालं, जे की आपण
मोठं पद्धतीने समजू शकतो की 2018चा बेस पडला त्याला. ठीक आहे. बट दुसऱ्या कंट्रीमध्ये फॉलो केलं जातं का? तर केलं जातं. ठीक आहे. तिथे ॲक्टिव्ह युथनेशिया पण फॉलो केला जाऊ शकतो, पॅसिव्ह युथनेशिया पण इव्हन दोन्ही पण फॉलो केले जाऊ शकतात. प्रत्येक कंट्रीची आपली पॉलिसी आहे, आपले डिसिजन्स असतात. ठीक आहे. त्यांचं आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे, त्यानुसार त्यांना त्या पद्धतीचे राईट्स पण दिले जातात. तर यामध्ये काय आहे, आपण काही कंट्री जगामध्ये भरपूर कंट्री आहे, तिथं प्रॅक्टिस केले जातात ह्या सगळ्या गोष्टी. बट मी तुम्हाला फक्त आणि फक्त एक्झाम्पल देण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टींना ॲड केले गेले. तर यात पहिलं सांगितलं होतं मी नेदरलँड, जिथे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्ही पण दिलं जातं. दुसऱ्या याच्यामध्ये काय केलं जातं, असिस्टेड सुसाईड परवानगी दिली जाते. ठीक आहे. म्हणजे काय की असिस्ट केलं जातं त्यांना मृत्यूसाठी. आणि दुसरं म्हणजे इटली, जिथं म्हणजे फक्त आणि फक्त पॅसिव्ह युथनेशिया. तसंच जपानमध्ये वेगळी प्रोसेस असू शकते. मे बी तिथे ॲक्टिव्ह पॅसिव्ह दोन्ही पण असू शकतात. ऑस्ट्रेलियामध्ये पण असू शकते, USA पण असू शकते. तर असू शकतात त्या सगळ्या गोष्टी. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, की एक करंट अफेअरची न्यूज घ्यायची आहे. त्याला आपल्या सिलेबससोबत कनेक्ट करायचं आहे आणि जसं तुम्ही सिलेबससोबत कनेक्ट करसाल, तर तिथं काय दिलं हे वाचण्यापेक्षा आपण त्या सिलेबसच्या पॉइंटला व्यवस्थित वाचायचं आहे. मग बुकमध्ये जायचं आहे. बुकमध्ये जाऊन त्या पॉइंट्सला आपल्याला व्यवस्थित रीड करायचं आहे, व्यवस्थित ॲनालाइज करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जाऊन पाहायचे ते PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स त्या टॉपिकवर कसे विचारले गेले ते. आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर तुम्हाला एक कुठं ना कुठं एक कॉन्फिडन्स येणार आहे, की आपल्याला एक्झाममध्ये आता खरे मार्क पडण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर करंट आणि तुमचा सिलेबस हा एकत्र केल्याच्या नंतर काय बनतात, मार्क्स येतात आणि हे मार्क्सच तुमचं सिलेक्शन दाखवतात. ठीक आहे. तर मी काय सांगितलं, हे तुमचं करंट अफेअर असेल आणि हा तुमचा सिलेबस असेल. ठीक आहे. ठीक आहे, सिलेबस असेल आणि जेव्हा तुम्ही याला एकत्र करसाल तर काय होणार आहे, याच्यात तुम्हाला काय भेटणार आहे, मार्क्स भेटणार आहे आणि हे जे मार्क्स आहे हेच तुमचं सिलेक्शन. ठीक आहे, हेच तुमचं सिलेक्शन डिसाईड करणार आहे. त्यामुळं करंट अफेअर खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त वाचण्याची तुमची पद्धत जी असेल त्याला थोडंसं तुम्हाला चेंज करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर हे जर तुम्ही पद्धत चेंज केली आणि जसं मी सांगितलंय, की तुम्हाला करंट अफेअर सिलेबसच्या टॉपिकला एकत्र करून वाचायचं आहे आणि तिथं ज्या न्यूजमध्ये काय दिलंय हे सगळं करण्यापेक्षा आपण सिलेबसमध्ये जाऊन त्या टॉपिकला जाऊन व्यवस्थित वाचलं तर मला वाटतं तुमचे मार्क हमखास वाढतील. ठीक आहे. तर आपण अशा प्रकारे ह्या टॉपिकला पाहिलंय. असेच आपण भरपूर व्हिडिओ घेऊन येत जाऊ. ठीक आहे. सो सबस्क्राईब दिस चॅनल ज्ञानज्योती एज्युकेशन अँड थँक यू.